नमस्कार, मी डॉक्टर प्रसन्न आराधे, नंदादीप आय हॉस्पिटल कोल्हापूर येथे कॉर्निया, कॅटरॅक्ट आणि रिफ्रॅक्टिव्ह सर्जन आहे. सर्वप्रथम सगळ्यांना होळी आणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा. होळीचा सण म्हणजे सगळ्यांसाठी रंगांची एक पर्वणी असते. सगळ्यांना रंग खेळण्याचा खूप आनंद मिळत असतो आणि तो सगळ्यांनी घ्यावाच. पण यासोबतच आपल्या डोळ्यांची पण व्यवस्थित काळजी घ्यावी, कारण आजकाल जे रंग मिळतात त्यांमध्ये बरेचसे हार्मफुल केमिकल्स किंवा धोकादायक केमिकल्स असतात, ज्यामुळे आपल्या डोळ्यांना किंवा शरीराला देखील इजा होऊ शकते. जर ते आपल्या डोळ्यांमध्ये गेले तर डोळ्यांमध्ये जखम होणं, डोळे खूप जास्त लाल होणं, डोळ्यांना ठणक लागणं, चरचरणं हा सगळा त्रास सुरू होतो. त्याचं ट्रीटमेंट घरगुती इलाज आपण करू शकतो, पण ते पण खबरदारी घेऊन करायला हवं. कारण जर चुकीचं इलाज डोळ्यांमध्ये झालं तर डोळ्यांमध्ये जखम वाढून इन्फेक्शन होऊन दृष्टी कायमची कमी होण्याची शक्यता असते. त्यामुळे काळजी घेऊनच आपण घरगुती इलाज करावा. घरगुती इलाजामध्ये डोळे फिल्टर केलेल्या थंड पाण्याने धुवून काढावं. डायरेक्ट साध्या नळाचं पाणी डोळ्यांना लावू नये. साध्या नळाचं पाणी डोळ्यांना लागल्यामुळे डोळ्यांमध्ये इन्फेक्शन होण्याची शक्यता वाढत असते. दुसरी गोष्ट म्हणजे शक्यतो डोळ्यांवरती अशा प्रकारचे प्रोटेक्टिव्ह चष्मे ठेवावे, ज्यामध्ये सगळ्या बाजूंनी कवर्ड असेल, म्हणजे डोळ्यांमध्ये रंग जाण्याची शक्यता कमी होईल. दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा डोळ्यांमध्ये रंग गेलेला असतो तर शक्यतो डोळे चोळू नयेत. जसं मी सांगितलं, डोळे थंड पाण्याने धुवून काढावेत फिल्टर केलेल्या. आणि तुमच्या जे डोळ्याचे जवळचे डॉक्टर असतील, नेत्रतज्ञ असतील, त्यांचा ताबडतोब मदत घ्यावी. आमचा एमर्जन्सी फोन नंबर खाली दिलेला आहे, तुम्ही त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. आम्ही तुम्हाला लवकरात लवकरची अपॉइंटमेंट प्रोव्हाइड करू शकतो. शक्यतो डोळे चोळू नयेत जसं मी सांगतो, याचं कारण हे की जे केमिकल्स त्या रंगांमध्ये असतात त्यामुळे बुबुळावरती जो स्किनचा लेअर असतो, बुबुळावरचा जो लेअर असतो तो डिस्टर्ब होऊन त्यामध्ये जखम तयार होऊ शकते आणि मग इन्फेक्शनची शक्यता वाढेल. त्यामुळे शक्यतो डोळे चोळू नयेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आपण रंगांशी खेळतो तेव्हा शक्यतो ऑर्गॅनिक कलर्सच वापरावे, जेणेकरून आपण साध्या पाण्याने देखील ते धुवून टाकू शकतो. परत एकदा सगळ्यांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.